मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळून लावणार धनगर बांधव। सोलापूर शहरातील धनगर बांधवांनी शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ढोल आंदोलनाचा इशारा दिला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी सोलापुरात येणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे कार्यक्रम उधळून लावू असा इशारा दिला। 8 ऑक्टोबर रोजी लाडकी बहीण योजना स्वप्नपूर्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर धनगर आरक्षणाचा संताप दिसून येतोय। धनगर समाजाने इशारा दिल्यामुळे पोलीस प्रशासनाला अधिक सजग राहावे लागणार आहे। काय आज निवेदन दिलेलं आहे? आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना गेल्या 70 वर्षापासून एसटी आरक्षण अंमलबजावणी करायला पाहिजे याच्यासाठी आम्ही सकल धनगर समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं की बाबा किती दिवस तरी आमचा अंत बघता आणि गेल्या 70 वर्षापासून जे समाज शांतते मार्गाने आम्ही आंदोलन करत होतो, लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करत होतो, पण आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना परत एकदा निवेदन दिले की बाबा येणाऱ्या 9 तारखेला आम्ही ढोल वाजव आंदोलन या सोलापूर शहरमध्ये करणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील तमाम धनगर समाज बांधवांना एवढंच सांगायचं आहे, ज्यांच्याकडे ढोल आहे मोठ्या संख्येने 100 खर्चाने आपापले ढोल घेऊन येऊन सोलापूर शहरामध्ये 4 हुतात्म्याचे इथं आपण ढोल वाजव आंदोलन आपण या सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आणि धनगर समाज सकल सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आपण येणाऱ्या 9 ऑक्टोबर दिवशी आपण सकाळी 11 वाजता घेणार आहे। त्यामुळे तमाम सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांना विनंती आहे की बाबा या एसटी आरक्षण अंमलबजावणी या सरकार झोपलेलं आहे, या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही ढोल आंदोलन घेत आहे। कारण काय आम्ही धनगरांचे परंपराच आहे, कमीत कमी हा सरकार ढोल वाजव आंदोलन करून तरी हा सरकार उठतो का बघायचा आहे। जर या सरकारने येणाऱ्या काळामध्ये जर अंमलबजावणीची GR जर नाही काढला, पण ह्या सरकारला कुठं ठेवायचा आणि कुठं बसवायचा हे तमाम महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव आता मनाशी गाठ बांधून ठेवलेलं आहे। त्यामुळे या सरकारला परत एकदा विनंती आहे आमची की बाबा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही लवकरात लवकर तुम्ही आमच्या धनगर आरक्षण अंमलबजावणीचा GR काढावा, एवढा तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो। या सोलापूर जिल्ह्यामधनं कमीत कमी किती जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यातल्या सर्व धनगर समाज बांधवांना मी आवाहन करतोय की बाबा कमीत कमी 1000, 2000, 5000 जे ढोल येतील ते ढोल प्रत्येकाने घेऊन यावं। प्रत्येक तालुक्यामधनं 100 जरी पकडलो 11 तालुक्यामधनं 1100 ढोल होतील। या पद्धतीने कमीत कमी 1000 ते 1100 ढोल या सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरमध्ये यावं आणि ढोल वाजव आंदोलन आपलं मुंबईपर्यंत आवाज जायला पाहिजे ढोलचा। या सरकारच्या कानामध्ये ढोलचा आवाज घुसायला पाहिजे। ह्या पद्धतीने आम्ही आंदोलन छेडू। येणाऱ्या 9 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता आम्ही ढोल आंदोलन घेणार आहे। सकाळी जे आहे मंत्रालयात आदिवासी आमदारांनी ना आपल्या जाळीवर उडी मारली जाळ्यांवर आणि धनगर समाजाला एसटीतनं आरक्षण देऊ नका जे आदिवासींचं पोट आहे त्यांनी मागणी करत जी आहे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी उड्या मारल्या जाळीवर। काय सांगा? सरकार एका ठिकाणी धनगर समाजाला एसटीचं आरक्षण अंमलबजावणी करू असं जाहीर करते, लवकरात लवकर करू असं म्हणतंय। वेळ काढूपणा 15 दिवसात करू, महिन्यात करू, असे वारंवार 50 दिवसात करू अशा वारंवार तारकावर तारखा देत आहे। आणि दुसरीकडून सरकारचे मध्येच असणारे मंत्री, सरकारमध्ये असलेले आमदार आमच्या धनगर आरक्षणाला विरोध करतात। याचा आम्ही सरकारच्या दुटप्पी भूमिकेला धनगर समाज बांधव आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। आणि अशा आमदारांची त्यांनी स्वतःहून राजीनामा न देता त्यांची राजीनामा स्वतःहून घेऊन पक्षानं पक्षविरोधी भूमिका घेतली म्हणून त्यांचे राजीनामे त्याच्यामध्ये झिरवळ असेल किंवा इतर काही आमदार असतील यांचे राजीनामे स्वतःहून स्वीकारून त्यांची हकालपट्टी केली पाहिजे, जेणेकरून 2 समाजामध्ये आदिवासी असतील धनगर असतील यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे आमदार करत आहेत। आणि त्याचबरोबर आम्ही आज माननीय मुख्यमंत्री तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये गेल्या 70 वर्षापासून आमच्या समाजाला आरक्षण देण्याच्या कुठल्याही सरकारनं दानत दाखवली नाही, परंतु येणाऱ्या मंगळवारी 8 तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्यांनी आम्हाला वारंवार शब्द दिला आणि ज्यांनी आम्हाला बारामतीमध्ये फसवलं असे फसवेबाज जे काही फडणवीस त्याचबरोबर शिंदे सरकारचे जे काही शिंदे साहेब त्याचबरोबर अजितदादा या ठिकाणी सोलापूरमध्ये आहेत, त्यांना आमचे हात जोडून एक कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या तुम्ही सोलापूरला लाडक्या बहीण योजनेसाठी येतात,
परंतु येताना आमच्या धनगर समाजाचे जे काही बांधव आहेत, जे काही उन्हामध्ये रानामाळामध्ये जे काही मेंढ्या शेळ्या चालत आहेत, त्यांचा देखील जो काही आरक्षणाचा प्रश्न सोडवा. तुमचा आम्ही जंगी त्याच ढोल बजाव जे 9 तारखेला होणारं आंदोलन आहे ते आम्ही 8 तारखेला त्यांच्या स्वागतासाठी आमच्या धनगर समाजाच्या हजारो ढोल या सोलापूरच्या पावननगरीमध्ये त्यांच्या स्वागतासाठी आणू. अन्यथा त्यांचा निषेध आंदोलन करण्यासाठी आपल्या माध्यमातून एक सांगणं आहे की 8 तारखेच्या आतमध्ये आपण या ठिकाणी आरक्षण जाहीर करावं. अन्यथा सोलापूरमध्ये मुख्यमंत्री असतील किंवा इतर कुठलाही मंत्री यांना आम्ही पाय ठेवू देणार नाही अशी घोषणा आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर करतो. आणि 9 तारखेला जे काही मोठं भव्य असं ढोल बजाव आंदोलन होणार आहे त्यामध्ये हजारोच्या संख्येनं ढोल धनगरी बांधव स्वतःच्या वेशासह स्वतःच्या पारंपरिक वाद्यासह या ठिकाणी हजारोच्या संख्येने येतील आणि कुंभकर्णाची निद्रा घेतलेल्या सरकारच्या निषेधार्थ आम्ही ढोल वाजवून त्यांना त्यांची जागा दाखवू. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जर आमच्या समाजाचे प्रश्न नाही सोडले तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही या सरकारचं देखील पानिपत केल्याशिवाय शांत बसणार नाही. तुम्ही मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होऊ देणार नाही का? अजिबात. आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एक हात जोडून विनंती आहे की तुम्हाला जर आरक्षण द्यायचं नसेल, आमच्या समाजाला फसवायचं असेल तर तुम्ही सोलापुरामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये कुठेही कार्यक्रम घ्या. तुमचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी रद्द करण्यासाठी आणि कशा पद्धतीने उधळायचा आम्ही सर्व समाज बांधव त्याचं प्लॅनिंग करू. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुबुद्धी यावी आणि आम्हाला कुठलंही गैरकृत्य करण्याची वेळ येऊ नये एवढीच आशा या व्यक्त करतो.